आप सबको बताना चाहता हूँ कि ये सालों से जो हमारा रेलवे चौक से तो पैटर्न रोड तक एमआईटी कॉलेज से लेके तो पैटर्न रोड तक जो अपना भीड़ हाईवे, वो हाईवे के जो कट थे वो कट चालू थे और कम से कम ये साइड में और वो साइड में दोनों मिलाए कम से कम 40 से 50 हज़ार की लोक संख्या है। हाँ, और जिसमें 40 से 50 हज़ार की लोक संख्या है और जिसमें सर इधर साइड में 4 स्कूल है और ये साइड में जो रोड ब्लॉक करण्यात आलेला आहे, जे डिवायडर ब्लॉक करण्यात आलेला आहे, त्याच्यापासून जो नागरिकाला त्रास झालेला आहे, विद्यार्थ्यांना त्रास झालेला आहे व जे कामगार आहे त्यांना पण खूप प्रमाणात त्रास झालेला आहे। याच्यामुळे 3 दिवस झाले लगातार विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीये। ते डिवायडर जे आहे त्याची उंची जवळपास 4 फूट आहे। तर विचार करा, दुसरी तिसरी चौथी पाचवीचा विद्यार्थी ते डिवायडर कसं पार करून जाणार। याच्यामध्ये अपघात जे पोलीस प्रशासनाचं जे म्हणणं आहे की अपघात जास्त होत आहे, तर मला त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही जे डिवायडरचं काम केलं आहे त्याच्या प्रमाणात आणखी जास्त अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे। तर माझं आम्ही DRDC ला निवेदन देण्यासाठी गेलो होतो MIMच्या वतीने व सफा फाउंडेशनच्या वतीने, पण अभियंत्याने सांगितलं की हे काम पोलीस प्रशासनाने बंद केलं आहे। हे जे डिवायडर आहे ना ते पोलीस प्रशासनाने बंद केलं आहे। आज आम्ही CP साहेबांकडे आलो असता, CP साहेबांचा वेळ भेटला नाही, तरीही 4 वाजे त्यांनी टाइम दिलेला आहे। जर 4 वाजेला आम्हाला जर कुठली चांगली कल्पना देत असेल ते व 4च्या नंतर चांगला निर्णय घेत असेल तर आम्ही त्याला ऍग्री करू, नाहीतर संविधानिक पद्धतीने आम्ही आमच्या हिशोबाने तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करू।